सुधा, ए सुधा. अचानक आलेल्या आवाजाने सुधा भानावर आली. हातात असलेल्या मोबाईलला तसेच कॉटवर सोडून दरवाजाच्या दिशेने धावत गेली. अगं, आवरले का तुझे? सासूने प्रश्न केला. नाही आई, थोडं थांबा, आलेच मी आवरून. तशी पुन्हा आत बेडरूममध्ये गेली. आलोक अजून अंघोळ करत होता. साडी व्यवस्थित केली. कुंकू लावला भांगेमध्ये. कुंकू लावताना मात्र तिचा हात काही वेळ स्थिर झाला. कसा ते तिलाही कळलं नाही. ज्याच्या नावाचं मी कुंकू लावते आहे त्याला तर माझी किंमत नाही. जे काही झालं ते योग्य नाही आहे आणि मी आलोकला जाब विचारणार. निर्धार करून ती किचनमध्ये हजर झाली. आबा केव्हापासून नाश्ता करण्यासाठी थांबले होते. म्हातारपण आणि त्यात आजार, डायबिटीस, गुडघेदुखी, त्यामुळे आबा त्रस्त असायचे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी गोळ्या घेत असे. सुधा फक्त ऐकत होती. सासूच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते. कांदा पोहे बनवून प्लेट रेडी केल्या. सोबत चहाचे कप ट्रेमध्ये ठेवून ती डायनिंग टेबलच्या दिशेने निघाली. तर पुन्हा आवाज. सुधा. आलोक आवाज देत होता. दुर्लक्ष करून ती आबाच्या गोळ्या काढू लागली. सुधा, जा बाई, त्याला काही काम असेल दे. ती गोळ्याची पाकिट दे इकडे. सुधा जाण्यासाठी इच्छा दर्शवत नव्हती, मात्र आईने सांगितल्यामुळे गेली. बेडरूमचा दरवाजा बंद होता. सुधा काही वेळ तिथेच होती. न राहून तिने दरवाजा वाजवला. तसा आलोकने क्षणाचाही विलंब न करता दरवाजा ओपन करून मागेच लपला. सुधा आत येऊन बघते तर आलोक दिसला नाही. काही कळण्याअगोदर त्याने सुधाला मिठी मारली. मात्र सुधाचा राग वाढला होता. झटक्यात आलोकला विलग करत मिठी सोडवली. सुधा, काय झालंय तुला? आईबाबाची आठवण येते का? ओह, मन लागत नाहीये ना तुझं? सगळं नवीन आहे, थोडा वेळ लागेल. चल आपण आज मस्त फिरायला जाऊया. ओके लाडूबाई. आलोकचं आवरून झालं होतं. मला नाश्ता देणार की नाही तू? अगं, भूक लागली आहे. सुधा, तू कांदापोहे छान बनवते. बरं, तुझ्या हातचे कांदापोहे खाऊन तृप्त झाल्यासारखं वाटतं मला. तुला माहिती आहे, माझे ऑफिसचे कलीग आपल्या घरी कांदेपोहे खाऊन गेलेत ना, तेव्हापासून मला सारखे कांदापोहे मागत असतात. आलोक बोलत होता आणि सुधा गप्प होती. कांदापोह्यांची प्लेट देत समोर बसली. पहिला घास घेताच साहेबांची पुन्हा तारीफ सुरू झाली. ती आज बोलायचं टाळत होती. हा विषय कसा काढावा हाच विचार चालू होता. पण आता ऑफिसला जाताना नको उगीच भांडण, त्यामुळे सोडून दिला. आलोक ऑफिसला गेल्यानंतर सुधा एकटीच बेडरूममध्ये बसून विचार करीत होती. जे काही तिने अनुभवलं ते योग्य नव्हतं. ठीक आहे, तुझे जीवाभावाचे मित्र आहेत, मान्य आहे, पण माझंही एक वेगळं असं स्थान आहे तुझ्या आयुष्यात. बायकोबद्दल कोणी असं सांगतं का? प्रायव्हसी आहे की नाही? प्रत्येक विचार वेगळे असतात. आलोकला इतकाही सेन्स असू नये की आपण काय बोलतोय, कोणाविषयी बोलतोय. आय कांट बिलीव्ह आलोक, तू तुझ्या बायकोविषयी असं सांगू शकतो. खरं तर माझा विश्वास बसत नाही आहे. सुधाचा फोन वाजत होता. तिचे मात्र लक्ष नव्हते. आतापर्यंत आलोकचे 3 कॉल येऊन गेले. आलोकला समजत नव्हते की कॉल का घेत नाही आहे. कदाचित झोपली असावी म्हणून. त्याने पुन्हा कॉल केला आणि सुधाने कॉल रिसीव्ह केला. हॅलो सुधा. बोल. अगं, किती कॉल केले मी. झोपली होतीस का? हो, काम आवरून बसले. डोळा लागला. ओके, असू दे. काय चाललंय मॅडम? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो. ओके, बाय. फोन कट झाला. पण सुधाची मात्र बोलण्याची इच्छा नव्हती. सर्वांना जेवण वाढून सुधा बेडरूममध्ये आली. आलोक मात्र आता अस्वस्थ होता. सुधा नीट बोलत नाही. खूप विचलित झाल्यासारखी भासते. काय झाले असेल? अरे आलोक, सुधा जेवली नाही. तब्येत बरी नाही का? बघ विचारून. नसेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन या. काळजी घेत जा रे. विचारपूस करावी. बायकोला चांगलं वाटतं नवऱ्याने काळजी घेतली की. साधं विचारलं तरी अर्धं दुःख पळून जातं. आपल्या माणसाने कौतुक करावं. डोक्यावरून हात फिरवला की सगळं काही मिळवल्याची अनुभूती होते. हे संसारात खूप महत्त्वाचे असते. आलोकला आईने सांगितलं ते पटलं होतं. आलोक जेवण आटपून बेडरूमच्या दिशेने गेला. सुधा एका कुशीवर झोपली होती. हळूच जाऊन आधी सुधाच्या डोक्यावरनं हात फिरवला. सुधा, काय गं, जेवली नाहीस? तू बरं वाटत नाही का तुला? काय झालं सांग तरी. तुझं असं शांत राहणं नाही गं आवडत मला. आईबाबाची आठवण येते का? असेल तर जाऊन ये. सुधा मात्र गप्प होती. आलोकने आग्रह केल्यावर तिने ठरवलं की ह्या विषयावर आता बोलायचं. जे होईल ते होईल. आता परिणाम काही असो. ओके आलोक, मी बोलते. पण आधी सांग, तुझी ऐकून घ्यायची तयारी आहे का? हो, मग का नाही. पण तू असं का विचारते?
कारण विषय खूप गंभीर आहे आणि ऐकून घेण्यासाठी सहनशक्ती असायला हवी ना. आलोक थोडा बेचैन झाला. सुधा त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव बघत होती. त्याला असं कोड्यात पडलेलं पाहून तिला आंतरिक समाधान लाभलं खरं. असंही वाटून गेलं की आपली बायको नक्कीच तिच्या बॉयफ्रेंडविषयी बोलणार आहे. हे मात्र त्याला रुचण्यासारखं नव्हतं. जेही असेल त्याची ऐकण्याची महत्त्वाकांक्षा वाढली होती. "आलोक, मी तुला आवडते का रे?" आलोक हसत, "अगं, हा काय प्रश्न झाला का? तू आवडते म्हणून तर लग्न केलं ना मी. शिवाय खूप प्रेम करतो गं मी तुझ्यावर." "किती? नाही सांगू शकत मी. पण खूप जास्त प्रेम आहे." "ओके. मग बायकोला असं लोकांसमोर उघडं करायला काहीच कसं नाही वाटलं तुला?" "लोक? घरात 4 माणसं तर आहोत आपण. अन हो, मी जेव्हा मूडमध्ये असतो, तेव्हा तर दोघेच असतो बेडरूममध्ये." "अगं, मग असं का वाटते तुला?" "आलोक, मी घराविषयी बोलत नाहीये." "मग कशाविषयी बोलते?" "मला कळत नाहीये सुद्धा. तुला काय सांगायचं आहे ते? मोकळं बोल, म्हणजे मला कळेल." "अच्छा, म्हणजे तुला काहीच कळलं नाही तर. ठीक आहे, सांगते. तुझा मोबाईल दे." तसा आलोक पेचमध्ये अडकला. सुधाने मोबाईल ओपन करून व्हॉट्सॲप ग्रुपवर झालेले सर्व चॅट दाखवले. "वाचून दाखव आलोक, काय लिहिलं आहेस तू?" तसा आलोकला घाम फुटला. "बापरे! काय झालं? मला वाटलं नव्हतं असं काही होईल." आलोक शांत होता. काहीच बोलू शकला नाही तो. "जड जातंय ना वाचून दाखवायला? मी सांगते. ऐकणार? तुझे ते नालायक मित्र लग्नाला आले तेव्हा वहिनी वहिनी करत मिरवत होते आणि आता शी किळस येते मला त्याची. आणि सर्वात जास्त तुझी आलोक. काय गरज होती तुला सांग? मी तुझी बायको आहे, वेश्या नाही आहे मी. आणि तू? माझ्या ब्राची साईज, कलर, पॅन्टीचा कलर, साईज एवढंच नाही तर किती कट काढले एका रात्रीमध्ये. सीलपॅक होते किती त्रास झालं. मी किती सेक्सी आहे हे देखील सांगितलं. आणि तुझ्या मित्रांना तू एखाद्या भाजीची रेसिपी सांगतोय असं समजून आनंद घेतलास. हनीमून हा काही चर्चेचा विषय असतो का? एका मुलीला मनामध्ये किती भीती असते माहिती आहे तुला? नाही, तुला कसे माहीत असणार? त्रास यातना होतात. पण आपल्या भावी नवऱ्याला आपण सर्वस्व देते, विश्वास ठेवून. आणि त्यात तुमचा पुरुषोत्तम इगो. स्त्री म्हणजे भोगण्याचे साधन नाही. कधी कळणार तुम्हाला? मलाही विचारलं माझ्या मैत्रिणींनी, पण मी नाही सांगितलं असं काहीच. मी सांगायला हवं का? तू रन आउट झालास की मी? चर्मसुखापर्यंत पोहोचण्याआधी गळालास. काय सांगू? तू सांग. हनीमूनच्या रात्रीपासून मला कितीतरी मेसेज आले. "सुधा, कसे झाले हनीमून?" खूप खेचलं त्यांनी. पण मला माहिती आहे, हा विषय असा चारचौघात घ्यायचा नसतो. हा आयुष्यात येणारा एकमेव असा आनंद आहे, जो जपून ठेवायचा आयुष्यभर. सुधा बोलत होती. आलोक ऐकत होता. त्याला काहीच कळत नव्हतं काय करावं आणि त्याने न राहून सुधाचे पाय धरले. "सुधा, माफ कर मला. मी असं नाही वागणार परत."